मित्रांनो नमस्कार. आजच्या काळामध्ये प्रत्येकजण म्हणजे काही ना काही कामधंदा करत असतो, काही जण नोकरी करतात. तर प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण एक्स्ट्रा काहीतरी पैसे मिळवले पाहिजे. त्यातल्या त्यात आता सध्या पूर्ण महाराष्ट्रभर एक नवीन फॅड आलेलं आहे, ते म्हणजे हॉटेल व्यवसायाचं. आपण बघतो की काही महिन्यांपासून बरेच हॉटेलचे काही व्हिडिओ व्हायरल झाले, खूप गर्दी आपल्याला दिसली त्या हॉटेलमध्ये. आणि त्यानंतर अनेकांना त्यातल्या त्यात जे उच्च शिक्षित आहेत त्या तरुणांनासुद्धा असं वाटायला लागलं की आपण जी नोकरी करतो आहे त्यापेक्षा हॉटेल जर टाकलं तर आपण जास्त पैसा कमवू शकतो, ज्यातून आपली लवकर आर्थिक प्रगती होऊ शकते. परंतु यामध्ये काय फायदा आहे आणि काय धोका आहे यावर आपण थोडी चर्चा करू. तर मी आता सध्या पुणे शहरामध्ये आहे. विमाननगर भागातील हा अतिशय गजबजलेला भाग आहे. तर या शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील हॉटेल सावजी किचनची दुसरी शाखा सुरू झाली. आता अनेकांना असं वाटत असतं की आपण कुठलीतरी फ्रँचायझी घ्यावी, त्या माध्यमातून आपण म्हणजे त्यांच्याकडचं जे मसाले असतील किंवा त्यांची जे काही बऱ्याचशा काही गोष्टी असतात त्या आपल्याला आयत्या मिळतील आणि आपण पैसा कमवू. आणि अशाच पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप शाखांचं फॅड होतं. आणि आज त्या बऱ्याचशा शाखांची म्हणजे ज्या ठिकाणी चांगलं मॅनेज होऊ शकलं नाही अशा शाखांमध्ये खूप अडचणी आहेत. अनेकांना पुन्हा कुलूप लागलेलं आहे. म्हणजे लाखो रुपयाचा खर्च करूनसुद्धा अनेकांना आज बेरोजगार होण्याची वेळ आली. तर ही अशी वेळ कोणावर येऊ नये यावर आपण काय करता येईल थोडी चर्चा करू. तर मित्रांनो, मी आता सध्या सावजी किचनमध्ये आहे आणि ते जे मालक आहेत त्यांच्यासोबत मी खूप चर्चा केली आणि त्यांच्या प्रवासामध्ये त्यांनी मला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. तर काय आहे की आजचा जो ग्राहक आहे तो जरी थोड्या पैशाकडे बघत असला तरी त्याला क्वालिटी खूप गरजेची असते. आणि त्यातल्या त्यात नॉन व्हेज हॉटेलमध्ये 200-250 रुपयामध्ये जे जेवण मिळतं आहे किंवा जी थाळी मिळते ती तो एक वर्ग वेगळा आहे. तो खाणारा तो पुन्हा रिपीट येईल की नाही याची काही खात्री नसते. त्यामुळे अशा ठिकाणी गर्दी बघून लगेच आपण शाखा सुरू जर केली तर आपल्याला निश्चितच पुढच्या काळासाठी खूप अडचण येऊ शकते. म्हणजे हॉटेल व्यवसायाचं जे गणित आहे किंवा हॉटेल व्यवसाय जो अवलंबून आहे तो कशावर आहे, तो रिपीट कस्टमर जे असतात ना त्यावर अवलंबून असतो. म्हणजे आपल्याकडे एकदा जर तो ग्राहक आला तर तो पुन्हा पुन्हा आला पाहिजे, त्यांनी त्याच्या मित्रांना पुन्हा आणलं पाहिजे, फॅमिलीला आणलं पाहिजे, तर तुमचा व्यवसाय वाढू शकतो. जर तुम्ही जो एकदाच येतो ग्राहक आणि त्या ग्राहकावर जर अवलंबून राहिले तर तुमचा भ्रमनिरास नक्कीच होणार आहे. त्यामुळे कुठल्याही सोशल मीडियावर जे आपण व्हिडिओ बघत असतो त्यावर तुम्ही काळजीपूर्वक निर्णय घेतला पाहिजे की आपण लाखो रुपये खर्च करतो आहे, कोणाची तरी शाखा घेतो आहे, ते शाखा किती दिवस सुरू राहणार किंवा आपण काही ट्रेंडिंगला काही काही व्हिडिओ येत असतात तर त्या माध्यमातून तुम्ही विश्वास न ठेवता काहीतरी ब्रँडेड ब्रँडकडे तुम्ही वळायला पाहिजे असं आमचं मत आहे. आणि जर तुम्ही कोणाची फ्रँचायझी जर घेऊ इच्छित नसेल तर तुम्ही स्वतःसुद्धा एक हॉटेल सुरू करू शकता, ट्राय करू शकता, जास्त खर्च लागणार नाही. तर बघा मित्रांनो, आपण कुठलीही शाखा घेणार असेल तर खरंच काळजीपूर्वक घ्या. कारण फक्त 5-6 महिन्यापुरता व्यवसाय नसतो, कारण आपली गुंतवणूक त्यामध्ये खूप मोठी असते. तर आता बघा, मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. आता हॉटेल सावजी किचनचे आम्ही यापूर्वीसुद्धा व्हिडिओ बनवले आहेत. तर त्यांचा जो रेट आहे तो खूप जास्त आहे. म्हणजे जास्त म्हणण्यापेक्षा त्यांच्या दृष्टीनं तो परवडणारा दर आहे, त्यांना ग्राहकांना परवडणार आहे. कारण त्यांच्याकडे जे काही त्यामध्ये पदार्थ वापरले जातात ते अतिशय उच्च दर्जाचे असतात. त्यामुळेच त्याचे रेट तेवढे असतात आणि ग्राहक देतातसुद्धा. आणि लिमिटेड ग्राहक ठेवा, रिपीट येणारे ग्राहक ठेवा. आणि असा जर ग्राहक असेल तर तुमचा व्यवसाय हा नेहमीच सुरू असतो. आता आमचं असं काही म्हणणं नाही किंवा आमचा काही कोणावर असा काही आक्षेप नाही की तुम्ही 200 रुपयात द्या, 250 रुपयात द्या. परंतु व्यवसाय जर करायचा असेल तर याचा विचार करा. हा खास व्यावसायिकांसाठी, ज्यांना फ्रँचायझी घ्यायची आहे ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. कारण तुम्ही लाखो रुपये खर्च करताय, ती जागा बघताय, त्यावर तुम्ही बांधकाम करताय आणि त्यानंतर तुम्ही शाखेसाठी सुद्धा काही पैसा मोजताय. तर तो पैसा जर तुमचा वसूल होणार असेल तरच तुम्हाला परवडणार आहे. जर 5-6 महिने तुम्ही हॉटेल चालवताय, लोक एकदा येतात जेवायला, पुन्हा तो कधीच फिरकत नाही, तर हे किती दिवस चालणार? त्यामुळे रिपीट कस्टमर येतील अशी शाखा निवडा किंवा असा तुम्ही मेनू निवडा. किंवा जर तुम्हाला नाही शाखा घ्यायची तर तुम्ही स्वतः त्यामध्ये क्रिएट करा काहीतरी. आणि कसं असतं तुम्हाला सांगतो, एकदा जर तुम्ही बदनाम झाले, म्हणजे तुमची शाखा जर बदनाम झाली तर तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा व्यवसाय नाही करू शकत. त्यामुळे तुम्ही काळजी घेतलीच पाहिजे. हा खास करून हॉटेल व्यवसायामध्ये येणाऱ्यांसाठी एक सल्ला नाही म्हणता येणार, एक विनंती म्हणता येईल. कारण आम्हीसुद्धा अनेक हॉटेल मालकाची चर्चा करतो, त्यावेळी त्यांच्या बोलण्यातून एक लक्षात येतं की खूप स्पर्धा झाली आहे. कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपण हॉटेल टाकू शकतो, आपण ते जे बघतायत 10 बोकडे 5 बोकडे, आपण सुद्धा एवढा पैसा कमवू शकतो, फॉर्च्युनर घेऊ शकतो किंवा मोठ्या मोठ्या गाड्या घेऊ शकतो. पण हे एवढं सोपं नाही. कारण यामध्ये टिकणं इतकं सोपं का नाही ते सुद्धा सांगतो. की कर्मचारी वर्ग, कूक हे तुम्हाला एका ठिकाणी जास्त दिवस काम करताना दिसणार नाही. तुमची स्वतःची जर कॅपॅसिटी असेल किंवा तुमची 14-14, 15-15 घंटे काम करण्याची क्षमता असेल, तुमच्या घरातल्या सर्व सदस्यांचा जर तुम्हाला सपोर्ट असेल तरच तुम्ही या व्यवसायामध्ये टिकू शकता. आपण एक स्वप्नरंजन करतो की इतक्या याच्यावर आपण एवढे इतके ग्राहक येतील, गुन्हेले करतो आपण, त्याच्यामध्ये भागाकार करतो, ते यामध्ये जमत नाही.
क्वालिटी ठेवा. हे उदाहरण मी तुम्हाला यासाठी दिलं की पुणे शहरामध्ये मी ते आलो होतो. आता त्यांच्या हॉटेलचे आम्ही व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळे जी चर्चा झाली त्यानुसार मला एक तुमची संवाद साधा वाटलं की बाबा फ्रँचायसी घेताना कोणाची घ्या, परंतु लाँग टाईम चालणारी घ्या. मिसळचंसुद्धा तुम्हाला असंच दिसेल. म्हणजे हेच नॉन-व्हेजचेच हॉटेल नाही, मिसळचेसुद्धा तुम्हाला असे बरेच अनेक मिसळच्या शाखा दिसतील. काही शाखा सुरू आहेत, काही बंद पडल्या. तर तसं न करता आपल्याला लाँग टाईम काय करता येईल याच्यावर विचार करा आणि पुढचा तुम्ही निर्णय घ्या. मित्रांनो, व्यवसाय करणं खरंच अवघड आहे. त्यामध्ये टिकण्याची एक क्षमता पाहिजे, नियोजन पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. तर बघा, आता हे तुम्हाला 2-4 ज्या थाळ्या दाखवल्या ना 500च्याच पुढे आहेत. आता 500च्या पुढे असल्यामुळे त्यांना परवडतं. आता सध्या दुपारची वेळ आहे, गर्दी कमी आहे, परंतु संध्याकाळी इथे खूप गर्दी असते. हा अतिशय रिच एरिया आहे. हॉटेल तुम्ही अशा ठिकाणी टाका की तिथे त्या दर्जाचं तुम्ही जेवण पण देऊ शकले पाहिजे आणि तेवढे पैसे वसूल पण करू शकले पाहिजे. तुम्ही 200-250 रुपयाची शाखा म्हणजे थाळी जर सुरू करणार असेल तर तुम्हाला तसं एरिया निवडा लागेल, परंतु ग्राहक पुन्हा येतील याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे मित्रांनो, व्यवसाय करताना खरंच काळजीपूर्वक करा. आता सध्या काय फ्रँचायसीच्या नावाखाली खूप लोक पैसा कमवतात, परंतु आपल्यासारखे सर्वसामान्य काही स्वप्न घेऊन पुढे जात असतात. त्यांना खूप मोठा फटका बसत असतो. 5-6 महिन्यामध्ये शाखा बंद कराव्या लागतात. आजसुद्धा काही शाखा बंद झालेल्या आहेत आणि त्या मालकांना आज म्हणजे विचारायला कोणी तयार नाही की बाबा काय चाललं आहे, कारण ते 5-6 महिन्यापूर्वी खूप जोशात होते आणि आज अडचणी येत आहेत. तर काळजी घ्या, आपला पैसा वाचवा. सध्या परिस्थिती बिकट आहे मित्रांनो, त्यामुळे व्यवसाय करताना सुद्धा आपला पैसा वसूल झाला पाहिजे. धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवड असेल तर लाईक करा, तुमचे मतसुद्धा नोंदवा. धन्यवाद.